पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होत असून आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण असल्याची भावना लातूरचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगणेकर यांनी व्यक्त केली आहे। तसेच पक्षाने जबाबदारी दिली तर धाराशिव लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारीही त्यांनी दाखवलेली आहे। संभाजी निलंगेकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं जाते। या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या आणखीन एका प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 8 वाजता होणार आहे। मराठवाड्यातील बहुप्रतीक्षित असलेल्या रेल्वे कोच फॅक्टरीचं उद्या सकाळी 8 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होते। मराठवाड्यासाठी एक मोठा गेम चेंजर प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पाहिलं जाते। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी लातूरचे माजी पालकमंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर आपल्यासोबत आहेत। सर, एक मोठा प्रकल्प मराठवाड्याच्या वाट्याला आला, अनेक वर्षांची प्रतीक्षा होती, अखेर उद्याचा तो दिवस उजाडलाय। आपण जर पाहिलं, स्वातंत्र्याच्या नंतर मराठवाड्यावर कायम अन्याय राहिलेला आहे। कोणताही केंद्र सरकारचा असेल किंवा राज्य शासनाचा असेल कोणताही प्रकल्प मराठवाड्याला ज्याच्यातून रोजगार मिळेल असा मराठवाड्याला कधी आला नाही। मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, आपले माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय पियुषजी गोयल साहेब, कारण त्यांच्या हातावर याची सुरुवात झाली होती, आणि माननीय दानवे साहेब, ह्या सर्वांचं मनापासून लातूरच्या जनतेच्या वतीने, मराठवाड्याच्या जनतेच्या वतीने मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। एक रोजगार देणारा प्रकल्प, एक उदाहरण देतो आपल्याला। संभाजीनगर इथं बजाज सारखी इंडस्ट्री आली की ज्यांनी 5000 कोटीची गुंतवणूक केली, आणि त्याच्यानंतर संभाजीनगरचा चेहरा मोहरा बदलला, अनेक मोठमोठ्या व्यवसाय त्या ठिकाणी आले। आज हा प्रकल्प जर आपण पाहिला, त्याची व्याप्ती मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस 5000 कोटी गुंतवणूक केली। ह्या प्रकल्पामध्ये जवळपास 70,000 कोटीची गुंतवणूक होणार आहे। पहिल्या टप्प्यात 35,000 कोटी, दुसऱ्या टप्प्यामध्ये 35,000 कोटी, आणि ह्याचा अंदाज आपण लावू शकतात की किती मोठा प्रकल्प हा या भागासाठी असणार आहे, आणि त्याच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्यासाठी मराठवाड्यातल्या मुलांचं जे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे, शिक्षण भेटतात पण कामासाठी बाहेर जावं लागतंय, निश्चित ह्याच्यामध्ये बदल होईल आणि ह्याच भागामध्ये त्यांना रोजगार भेटेल। लोकसभा लढवण्याची तयारी आहे। थोडक्यात पक्षाने जो आदेश देईल तो आदेश मान्य करण्याची तयारी आहे। खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच। पश्चिम महाराष्ट्रानं मराठवाड्याचा विकास रोखला असं मी म्हणणार नाही, मराठवाड्यातलं नेतृत्वच कुचकामी ठरलं अशा एक प्रकारची खंत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली। मराठवाड्यासाठी गेम चेंजर असा प्रकल्प आज उभारतोय, त्याचा आनंद आहे, आणि यामुळे मराठवाड्यात निश्चित स्वरूपात आर्थिक आणि सामाजिक अशी विविध प्रकारची क्रांती होईल असंही त्यांनी म्हटलंय। त्यासोबतच भाजपमध्ये लोकसभेची असो किंवा विधानसभेची यादीही केंद्रातून नव्हे तर ग्रासरूटच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निश्चित होते असंही त्यांनी या ठिकाणी म्हटलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरातसह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई।